नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर. तर आज आपले जे सबस्क्रायबर आहेत, तर ते आता राहायला पुण्यामध्येच आहेत आणि मूळचे ते बीडचे आहेत. तर त्यांच्याबरोबर खूप भयानक किस्से घडलेले आहेत. ज्यावेळेस ते आम्हाला सांगत होते, त्यावेळेसच आम्ही घाबरलो होतो. म्हणलं की आता हे आपल्या प्रेक्षकांपर्यंत नक्की पोहोचलं पाहिजे. तर चला सुरुवात करूयात. नमस्कार सर, नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव दर्शन बचोटे. काय तुमचे अनुभव आहेत? अनुभव म्हणजे अनुभव तसे खूप आहेत आणि इतके भयंकर आहेत, की मला आत्ता आठवलं तरी म्हणजे अजूनही घडतात माझ्यासोबत ते. काही असे अनुभव माझ्या लाईफमध्ये आले, की ज्याच्यामुळं माझं पूर्ण म्हणजे मी हललोच होतो पूर्ण, की नेमकं काय घडतंय. तर सुरुवातीला ज्यावेळेस मी लहान होतो, तेव्हापासूनच मला या गोष्टी चालू आहे. कारण एकतर माझा गण आहे मनुष्यगण आणि आपल्या सगळ्यांना तर माहिती आहे, की मनुष्यगण ज्यांना असतो, त्यांना या गोष्टी दिसतातच. लवकर कॅप्चर होतं. लवकर कॅप्चर होतात. तर विषय असा होता, की ज्यावेळेस मी लहान होतो, एक म्हणजे थोडंसं कळतं वय 5वी 6वी म्हणा किंवा 4थी नंतर. तर रात्री 8-8:30 नंतर असं चित्रविचित्र आवाज ऐकू येणं, किंचाळं ऐकू येणं, ह्या सगळ्या गोष्टी चालू झाल्या होत्या. आणि सडनली असं खेळायला गेलो एखाद्या मैदानावरती किंवा रस्त्याने आईबाबांसोबत एखाद्या वेळेस रात्रीचं कुठे चाललो असेल आणि एखादी जागा असेल मोकळी किंवा रस्ता असेल, तर एक रुमाल कसा असतो एक व्हाईट कलरचा शुभ्र असं काहीतरी पटकन समोरून गेलं असं वाटायचं. तर आधी असं वाटायचं सुरुवातीला की काहीतरी कापड उडलं असेल, पिशवी गेली असेल हवेने वगैरे. बट सरळ रेषेत कुठलीच वस्तू जात नाही ना हवेत उडल्यावरती. आणि इतक्या लहानपणी हे घडलं तरी पण ते मला आठवतं, कारण ते तेवढं भयानकरित्या घडलं होतं. त्यामुळं ते मी कधीच विसरू शकत नाही. अशा गोष्टी घडायच्या. आणि जे तुम्हाला सांगितलं की मला आवाज यायचे आणि प्रचंड आवाज यायचे, म्हणजे बायका किंचाळायच्या अक्षरशः. आणि ते माझ्या कानामध्ये इतकं असं सुन्न करून टाकायचं ते म्हणजे कर्कश आवाज. कर्कश आवाज. आणि मग मी घरी सांगायचो की मला असा आवाज येतोय. तर त्यांना वाटायचं की नाही का नाही असं भास वगैरे होत असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तो आवाज मला ऐकायला यायचा ना, की त्याच्यानंतर सडनली कुत्री भुंकायची. मग मी त्यांना म्हणायचो की मम्मी तुला आवाज आला का कोणाच्या तरी ओरडायचा? तर ती म्हणायची नाही. ती म्हणायची मला कुत्री भुंकलेला आवाज आला. मला कुत्री भुंकायचा आवाज मला पण आला, पण त्याच्या आधी तुला काय ऐकू आलं का? तर ती म्हणायची की नाही रे तसं काहीच नाही. म्हणजे मला फार कॅज्युअल घ्यायचं आहे. आणि ऑब्व्हियसली कोणीही त्या गोष्टी कॅज्युअलच घेणार, की लहान मुलासोबत घडत आहे. एकतर सवय होती रात्रीचं जागून कार्टून बघायची आणि त्यावेळेस कार्टूनचं वेड भयानक, रात्री 1-2 वाजेपर्यंत कार्टून बघणं वगैरे. तर मग घरच्यांनी आधी सुरुवातीला विश्वास ठेवला नाही. मला पण सुरुवातीला वाटलं की ह्या गोष्टी गमतीशीर वाटल्या सुरुवातीला. किंवा मग भास वगैरे होता. हास होत आहेत वगैरे असं वाटायचं. आणि एक लहान मुलाला काय कळणार ना. मला असं वाटायचं जसं जसं आपण मोठे होत तसं तसं आपला प्रॉब्लेम कमी होणार. पण प्रॉब्लेम कमी व्हायच्याऐवजी तो वाढला. त्याच्या मागचं कारण एक वेगळं होतं. ह्या गोष्टी मला का दिसतात हे नंतर कळलं मी. ते आपण घेऊच थोड्या वेळामध्ये. तर त्या जे पडदे वगैरे दिसायचे मला, ज्या आकृत्या अशा पळत जायच्या, त्या हळूहळू आकार घेऊ लागल्या. थोडक्यात सांगत आलं तर की स्पष्ट कळू लागलं की हां, ती जी आकृती पळते ना, ती आकृती असं रुमाल, पडदा असं काहीच नाही आहे. त्याला तोंड पण आहे. म्हणजे डोळे, नाक, कान. नाक, कान त्याला सगळंच आहे. हे मला स्पष्ट झालं. स्पष्ट झाल्यावरती मग मी तरी घरी सांगायचो, तरी घरच्यांनी कॅज्युअल घेतलं. मग एक आपलं असतं नाही की मला अशा गोष्टी दिसतात, मग थोडं आपल्याला भीती वाटते. भीती वाटल्यानंतर ते मग आपण काहीतरी एक सपोर्ट म्हणून आपण पहिला दावा कोणाचा करतो? देवाचा करतो. मग मी देवाला मानायला सुरुवात केली. सुरुवात केल्यावरती मग मी जेवढं त्या देवाच्या म्हणजे आध्यात्मिक लाईनमध्ये घुसलो ना, तेवढा जास्त त्रास वाढला. इनफॅक्ट म्हणजे त्रास होत नव्हता, बट ॲक्च्युली ह्या गोष्टी घडतच ह्याच्यासाठी होत्या की मी ह्या क्षेत्रामध्ये वळावं. बरं. तर मग एकदा असंच मी एक 7वी-8वीला असेल आणि कोथरूडलाच माझे आईचे आई वडील राहायला होते. वयस्कर होते ते. तर एक बिल्डिंग होती. बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोअरला त्यांचं घर होतं आणि त्या बिल्डिंगच्या बरोबर अपोजिट साईडला एक मोकळा प्लॉट होता. आणि सगळीकडे म्हणजे चारही बाजूनी बिल्डिंग होत्या त्या प्लॉटच्या. फक्त तो प्लॉट मोकळा होता आणि त्याला खेटूनच आमची बिल्डिंग होती. आणि जास्त अंतर म्हणजे काहीच नव्हतं, फक्त एक कंपाऊंडमध्ये आणि एक पाण्याची टाकी ग्राउंडला.
तर एकदा असं झालं की सुट्ट्यांच्या वेळेस मी गेलो होतो उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये. तर आम्ही माझी मोठी जी मावशी आहे तिची मुलगी मनोताई म्हणून, तर ती त्यांच्याकडंच होती राहायला. कारण ते दोघंच राहायचे, मग लक्ष ठेवण्यासाठी ते त्यांच्याकडे होते राहायला. आणि मग सुट्ट्या लागल्या की मी, माझा छोटा मावस भाऊ आणि मी, आम्ही दोघं जायच होते तिकडं धमाल करायला. तर मग एकदा असं गेलो आणि रात्री 9-9:30ला जेवण वगैरे झालं. आणि जेवण झाल्यावरती मला सवय होती जेवलं की थोडंसं फिरायचं लहानपणापासूनच. आणि त्यावेळेस थोडासा हेल्दी वगैरे होते मी. तर मी जेवण केलं त्या पाण्याच्या टाकीवरती थोडंसं फिरलो आणि उभा राहिल्यावरती त्या कंपाऊंडकडे मी आपलं असंच बघत होतो. आणि तर उन्हाळा होता, गरम दिवसभर झालेलं आणि संध्याकाळचं हवा सुटलेली, थंड वाटत होतं. पाण्याची टाकी खायली होती त्यामुळे गार मस्त वाटत होतं. मग अचानक गारठा इतका वाढला की मी कुडकुडू लागलो सडनली. मग तुम्ही विचार पण नाही करू शकत की उन्हाळ्यामध्ये एवढी थंडी. आणि मला पहिल्यांदा हा ठीक आहे, पुण्यामध्ये उन्हाळ्यामध्ये दिवसा गरम होतं, रात्रीची थोडंसं गारठा असतो. पण तो इतका गारठा मला पहिल्यांदा जाणवला की मी असं कुडकुडत होतो उन्हाळ्यात, विचार करा. तर मी आपलं थांबलो होतो, ठीक आहे म्हटलं थंडी वाजते. मग मला उलटा अजून जास्त छान वाटत होतं. तर मी आपलं त्या कंपाऊंडच्या पलीकडं आपलं बघत, आपलं पलीकडे रोड होता, गाड्या येत जात होत्या, एक 2 गाड्या आपलं जायच्या. तर मी आपलं बघत होतो. तर थोड्या वेळाने बघत राहिल्यानंतर ना मला जाणवलं की पलीकडं एक शॅडो दिसला मला. एक नॉर्मल नाही का शॅडो असतो की ज्याला कोणी घाबरणार नाही, असा शॅडो. म्हणून मी पण सुरुवातीला घाबरलो नाही. म्हणजे कुठल्या तरी वस्तूची सावली. ही सावली मला दिसल्यावरती मग मी बघत राहिलो की काय असेल हे नक्की, कशाची सावली पडली. मी इकडच्या बिल्डिंगकडे बघितलं, तिकडच्या बिल्डिंगकडे बघितलं की कोणी वरती उभं राहिलं आहे का, किंवा कोणी गॅलरीत आहे का, त्यांची सावली वगैरे पडली का. पण कोणी नव्हतं. मग मी आपलं बघत होतो, इग्नोर केलं थोडंसं. तर मग थोडं खाली बघितलं आणि समोर बघितलं, तर ती जी आकृती होती ना ती एक फूट जवळ येतो, थोडंसं म्हणजे 2-2 पावले असं पुढे सरकत होती तुमच्या साईड. माझ्या साईडला. तर म्हणजे ठीक आहे, जाऊ दे असेल काहीतरी. तर मग परत थोडंसं मी आपलं खाली बघून थोडंसं 2-4 असं टाकीवरती राऊंड मारले आणि परत पाठीमागं हात बांधून असं समोर बघितलं तर स्पष्ट जाणवलं की ती आकृती नाही आहे, ती सावली नाही आहे, तर ती एक बाई आहे. बापरे, म्हणजे डायरेक्ट बाईच दिसली. बाई दिसली प्रॉपर म्हणजे असं कुठलंही भूत त्यावेळेस तर माहितीच पण नव्हतं की हे भूत आहे म्हणून. पण तिचा चेहरा दिसत होता आणि जे खालचं जे बॉडी होती अशी एक पुसट लाईन दिसायची, एक पुसट. आणि डोक्यावरती पदर घेतलेला स्पष्ट दिसत होता, चेहरा स्पष्ट दिसत होता, सुरकुत्या होत्या. तर मित्रांनो, थोडासा टेक्निकल इश्यू झाला, तर पाऊस भरपूर आलेला आहे, त्याच्यामुळं आपण लोकेशन चेंज केलेली आहे. तर चला, आपण जो त्यांचा अनुभव होता तो कंटिन्यू करूयात. तर पुढं काय झालं सर? स्पष्टपणे दिसत होता एक बाईचा चेहरा, सुरकुत्या आलेल्या, जसं की मी मागाशी सांगितलं. आणि ती जवळ येत होती माझ्याकडं आणि नवल वाटण्यासारखं होतं ते, कारण का तिचा फक्त चेहरा स्पष्ट दिसत होता, खालची बॉडी असते आपली ती पूर्ण अशी एक पुसट लाईन दिसत होती. तर मग थोडंसं मी घाबरलो, पण एक लहान असल्यामुळे एक आपल्यामध्ये नाही का एक बघण्याची काय झालं मला उत्साह असतो, क्युरिसिटी असते. तर ती क्युरिसिटी वाढली माझी की नक्की काय आहे ते. तर मग ती थोडी जवळ आली आणि मग एक असं 2 मिनटानंतर ना ती डायरेक्ट ते कंपाऊंडला येऊनच थांबली. जे तारेचं कंपाऊंड होतं, जाळी होती पूर्ण. तर ती डायरेक्ट असं तिने हात लावला आणि ती डायरेक्ट अशी थांबली आणि माझ्याकडं पण एक क्रिपी स्माईल देत होती ती. आणि ती स्माईल इतकी भयानक होती की विचार करा, एवढ्या लहान वयामध्ये इतकी भयानक गोष्ट बघणं म्हणजे खायची गोष्ट नाही आहे. मला ते सांगताना पण अजूनसुद्धा अंगावर काटा फुटतो, डोळ्यातनं पाणी येतं की ते फारच भयानक होतं. मी असं शब्दामध्ये पण सांगू शकत नाही किंवा मी जे आता तुम्हाला सांगतो तुम्हाला वाटत असेल की, पण ते तितकं सोपं नव्हतं. ऐकण्यात जेवढं सोपं वाटतं तेवढं ते बघण्याचं माझ्यासाठी तरी नव्हतं. त्यात माझं वय पण लहान होतं. तर तो इतका मी घाबरलो की माझ्या तोंडातून आवाजच निघत नव्हता, भयानक घाबरलो. मी माझ्या हाताने माझा गळा धरला की माझा आवाज बाहेर येऊ देत, पण तो माझा आवाजसुद्धा बाहेर येत नव्हता. आणि ते माझ्याकडे बघून हसत होते. तिने कुठलाच मला त्रास दिला नाही त्या दिवशी, पण माहीत नाही का की तिला दाखवायचं होतं की मी इथे आहे, म्हणजे तिला त्याचं अस्तित्व दाखवायचं होतं. तर मी तसाच गळा असा धरूनच मी उलटा फिरलो आणि आजीकडे आलो. तिथेच 2 खाटे टाकलेल्या होत्या, तिथे आजोबा आणि आजी बसले होते जेवण वगैरे करून. तर माझी अवस्था बघून ती पण घाबरली, काय झालं.
तर म्हणलं म्हणलं असं असं झालं. तर मग ते म्हणली कुठं? म्हणलं कंपाऊंडच्या पलीकडं. म्हणलं स्पष्टपणे म्हणलं मला बाई दिसली आणि ती बाई नव्हती म्हणलं आता ते भूतच होतं. मी डायरेक्ट बोललो. मग ती म्हणली की नाही अरे बाळा असं नाही होऊ शकत. तर तिने पण थोडं कॅज्युअली घेतलं की आता लहान मुलांचं शक्यतो मनावर कोणच घेत नाही, जसं की मी मगाशी सांगितलं. तर तिने मनावरती नाही घेतलं. मग ठीक आहे म्हणलं, मला पण वाटलं की जाऊ दे बास झाला असेल. मग ती म्हणली की ठीक आहे तुला जाणवलं असेल किंवा दिसलं असेल तसं, तर तो म्हणली तो बासच होता तुझा, पण ही गोष्ट कोणाला सांगू नको. कारण माझ्या मावशीची मुलगी तिथे राहायची त्यांच्यासोबत आणि ती बेचरी होती थोडीशी, किंवा ती मग आमच्यापाशी राहणार नाही. त्यामुळं मग ती म्हणली की ह्या गोष्टी कोणाला सांगू नको. त्यामुळे मी सांगितलं नाही. दुसऱ्या दिवशी बॅकपॅक लगेच घरी. थांबायचंच नाही, मी ठरवलंच नाही का तिथं. आणि शेवटी कसं आजी आजोबा एक लाळा असतो, त्यामुळं आधी जायचो मी, पण दिवसा जायचो. मग रात्रीचं जाणं मी टाळल्यानंतर मग कधीमध्ये असं एखादा वेळ यायची की रात्री जाणं वगैरे असं व्हायचं. मग थोड्या दिवसांनी असं इन्सिडेंट घडला की माझ्या बहिणीसोबत, जी त्यांच्यासोबत ती राहायची, तर ती त्यांच्या घरामध्ये झोपलेली असताना खिडकीमधून म्हणजे तिला स्वप्न पडलं का भास झाला हे अजूनही तिला कळलंच नव्हतं. तर खिडकीमधून एक बाई तिला अशी दिसत होती की असं तोंडापाशी असा हात धरलाय, खिडकीतून ती तिला बघते आणि झोपेत तिला जाणवते की आपल्याकडे कोणतरी बघतंय. मग तिला वाटत होतं स्वप्न आहे, पण ॲक्च्युली ते स्वप्न नव्हतं हे नंतर कळलं. अच्छा. हां. तर मग ती डचकून उठली एकदा. म्हणजे जोरात तिने आवाज दिला. त्या बाईचा चेहरा दिसल्या पूर्ण सोसायटी गोळा घालते की काय झालं काय झालं. आणि त्यावेळेस पण आजीने लोक घाबरतील म्हणून तिने काही सांगितलं नाही. त्याला वाटलं की स्वप्न पडलं असेल असं त्यांनी घेतलं. तर मग ती पण गोष्ट त्यांनी मागे टाकली. मग त्यानंतर असे मग 2-3 वेळा तिच्यासोबत हे घडलं. एक बाई तिला दिसते स्वप्नामधून. तर मग तिला वाटलं की स्वप्नच पडते आपल्याला. मग तिने सोमवारचे उपवास चालू केलं, ते मला स्वप्न येऊ नयेत म्हणून. थोडंफार तिचं ते कमी झालं. पण हे गोष्टी दिसायला नको म्हणून सोमवारचे उपास पकड, म्हणजे याच्या मागचं तथ्य काय? तथ्य म्हणजे ती एकतर महादेवांना खूप मानते. तर मग तिला वाटलं की आपण थोडं देवाची प्रार्थना वगैरे केली तर आपल्याला जे स्वप्न पडतात ते बंद होते ना आपले. त्यामुळे तिने ते चालू केले, बाकी विशेष असं काही नव्हतं. तर मग एकदा मी असंच परत वेळ आला माझ्यावरती की तिकडे जाऊन राहण्याचे. आपण परत थोडंसं मागे येऊयात की ज्यावेळेस तुम्हाला ती दिसली, ती डायरेक्ट ग्रिलच्या इकडं आली तुमच्या, मग त्याच्यानंतर पुढं झालं काय मग? पुढे मग ते बहिणीसोबत इन्सिडेंट घडला. माझ्यासोबत मी जाणंच टाळलं रात्रीचं. मग त्याच्यानंतर तुम्हाला काय त्रास वगैरे झाला? कारण की डायरेक्टच तुम्हाला दिसली ना ती. हां, म्हणजे थोडा घाबरलो होतो मी त्या दिवशी. थोडासा ताप वगैरे आला होता, पण असं त्रास ज्याला म्हणतो तसं त्रास वगैरे लागण वगैरे असं काही नव्हतं झालं. कारण ते दिसण्यामागचं हे कारण एक वेगळं होतं की ते मलाच का दिसलं. बरं, मग आता परत आपण तो टॉपिक घेऊयात जसं तुम्ही मागाशी म्हणत होता तो. तर मग असं माझ्यावरती परत एक प्रसंग आला की मला तिकडं जावं लागला आजीकडे, आजोबांकडे. आणि असं थांबलो होतो, झोपलो. संध्याकाळचीच वेळ झाली होती, 8-8:30 वाजले होते. आणि जे बिल्डिंगचे जे सज्जे असतात खिडक्यांच्या वरती, मग तिने तिची एकतर हद्द क्रॉस करून तिकडे आली होती. कंपाऊंडच्या पलीकडे जी ती होती ना, ती कंपाऊंडच्या आता अलीकडे आलेली आहे ती. आणि त्या सज्ज्यांवरती ती मला बसलेली दिसायची नेहमी जेव्हा जाईल तेव्हा. मग ते माझ्यासाठी इतकं कॉमन झालं की फारच म्हणजे भयानक तर होती ही गोष्ट, पण ती मला दिसायची. पण सांगणार कोणाला? सांगितलं तर घरचे ॲक्सेप्ट करत नाही, मान्य करत नाही. आणि माणसावरती सगळ्यात वाईट गोष्ट ही असते, एखादी गोष्ट आपल्यासोबत घडती आहे, तुम्हाला ती माहिती आहे, तुम्हाला ते दिसतंय, त्याचा परिणाम तुमच्यावरती होतो. पण ज्यावेळेस तुम्ही एखाद्याला सांगता तर ती गोष्ट फार कॅज्युअल घेतात, तेव्हा हे असं असूच शकत नाही असं होतं. तर त्या फेजमध्ये मी अडकलो होतो. म्हणजे लोकांनी हसण्यावारी वगैरे घेतली की थोडंसं आपल्याला पण वेगळंच फील होतं. तर त्यामुळे मग मी पण थोडा ह्या पेचात पडलो की बाबा की मला काही आजार आहे का काय. एका पॉईंटला मी आपण विचार केला. लहानपणी कुठलेही विचार मनामध्ये येतात तसंच मला वाटलं. पण मग नंतर ते त्या सज्ज्यावरती असे पाय सोडून बसलेले दिसायचे. म्हणजे सारखंच दिसायला लागली का? हो, सारखंच दिसायला लागलं. मग एकदा मग मी घरी सांगणं पण टाळलं. नाही, सांगून ते ऐकत नव्हते. एकदा असंच मी आजीकडे झोपायला गेलो होतो आणि झोपलेलो होतो मी. आता रूम छोटीशी होती ती, ज्या रूममध्ये मी झोपलो होतो ती रूम छोटीशी होती आणि पायापाशी माझा फ्रीज होता. आणि
डोक्यापाशी देवघर होतं पाठीमागे आणि झोपलेलो होतो आणि फ्रीजवरती मी मोबाईल चार्जिंगला लावलेला होता. मोबाईल चार्जिंगला लावला होता आणि झोपेत एक साधारण 2:30-3 वाजता एक सुतळी बॉम्ब फुटावा तसा आवाज माझ्या कानापाशी झाला. एकदम कानाच्या जवळ. हो, कानाच्या जवळ फार मोठा आवाज आला. इतका मोठा की मी डचकून उठलो आणि डचकून उठलो, बघितलं तर माझा मोबाईल माझ्या कानापाशी पडलेला होता. तर मी विचार केला की अरे असं कसं होऊ शकतं. एकतर मी मोबाईल चार्जिंगला लावला आहे फ्रीजवरती, फ्रीज माझ्या पायापाशी आहे आणि उंदराचा जर धक्का लागला असेल तर चार्जिंगची वायर लावलेली आहे ना, चार्जरची वायर त्याला कनेक्ट आहे. मग तो मोबाईल तिथे फ्रीजच्या पायापाशी पडायला होता, माझ्या पायापाशी पडला असता. पण तो मोबाईल ओढून माझ्या कानापाशी पडला. त्यावेळेस पण मी घाबरलो, घामाघूम झालो होतो पूर्ण. फार भयानक होत होतं. आणि मग उठलो, मी आतमध्ये गेलोच नाही, मी बाहेरच झोपलो त्या दिवशी. सकाळी उठलो 7 वाजता, आंघोळ न करता मी माझं घर गाठलं. आजी विचारलं अरे काय झालं काय झालं. नाही म्हटलं, मला तुम्ही थांबणार नाही म्हटलं, आजची रात्र गेली बाद झालं, मी थांबणार नाही. तर ठीक आहे म्हटली, काय झालं असेल काय माहिती नाही. तर नंतर घरी आलो. घरी आलं ते परत मम्मीला मी सांगितलं अगं मम्मी असं असं घडलं. तर मग त्यावेळेस थोड्याशा ह्या गोष्टी ते सिरियस घेऊ लागले होते, कारण माझ्यात थोडंसं चेंजेस व्हायला लागले होते आणि मी एकतर आध्यात्मिक मार्गामध्ये पण वळालो होतो. त्यामुळे चेंजेस म्हणजे काय काय व्हायला लागले होते? चेंजेस म्हणजे रात्री झोपल्यावरती डचकून उठणं, जेवण थोडंसं कमी झालं होतं, तब्येत माझी खालावली होती आणि त्या गोष्टींचा त्रास होत नव्हता. पण एक त्यांना माझ्याकडनं काहीतरी हवं. त्या ज्या गोष्टी होत्या त्यांना माझ्याकडनं काहीतरी हवं होतं किंवा त्यांना काहीतरी मेसेज माझ्यापर्यंत पोहोचवायचा होता. त्यामुळे या गोष्टी होत होत्या. पण मी त्या क्षेत्रामध्ये पूर्णपणे गेलेलो नव्हतो, त्यामुळे मी काहीच करू शकत नव्हतो आणि एकतर वय लहान होतं. बरोबर, म्हणजे त्या क्षेत्रातलं नॉलेजच नव्हतं काय? नॉलेजच नव्हतं काहीच. मग हळूहळू या गोष्टी इतक्या वाढल्या की नंतर ती माझ्या आजी आजोबांना पण त्रास द्यायला लागलं. म्हणजे हे नंतर घडलं ॲक्च्युली. आधी बहिणीला वगैरे त्रास चालू झाला. मग माझं कॉलेज सुरू झालं. कॉलेज सुरू झाल्यानंतर माझ्या बहिणीचं लग्न झालं. लग्न झाल्यावरती ती तिच्या सासरी निघून गेली. सासरी निघून लग्नाला 1च महिना झाला होता आणि तिला त्याच एरियामध्ये तिचं सासर होतं. म्हणजे रस्त्याच्या जो मेन रोड आहे हायवे, एका साईडला आजी आजोबाचं घर आणि रस्त्याच्या पलीकडला तिची सोसायटी. त्यामुळे मग तिचं येणं जाणं आजी आजोबांकडं नेहमी असायचं. पण एकदा रात्री 12-12:30च्या दरम्यान तिने आवाज दिला बहिणीने की अण्णा मी आले, गेट उघडा. असं तिने, कारण रात्री 11:30ला गेट ते बंद करून झोपायचे आणि 12:30ला त्यांना आवाज आला की अण्णा अक्का मी आले, गेट उघडा. आणि दोघांनी आवाज ऐकला आणि दोघेही उठून बसले. उठून बसल्यावरती मग आजोबा आजीला बोलले की मनीषाचा आवाज आला का तुला? तर म्हणले हो, म्हणूनच मी उठून बसले, जा गेट उघडायचं आहे, द्या चावी. आजोबांनी आजीकडे चावी दिली. आजी गेली गेट उघडायला. गेटकडे गेली तर धक्कादायक गोष्ट की माझी बहीण तिथे नव्हतीच. बापरे, मग आवाज कोणी दिला? तोच प्रश्न निर्माण झाला. मग तिने थोडंसं गेट उघडून बाहेर गेली, इकडे तिकडे बघितलं, ती तिला दिसली नाही. परत तिने गेट लावलं, आतमध्ये आली. आजोबांना म्हणले की तुम्हाला नक्की आवाज आलता का मनूचा? तर आजोबा म्हणले हो, मी ऐकला आहे आवाज. तर ती म्हणली हो मी पण ऐकलं, त्यामुळेच तर मी उठले. तर मग त्यांना वाटलं की थोडे घाबरले, भांडणं झाले की काय, नवरा एकतर नवीनच लग्न झाले नव्हतं. म्हणून मग त्यांनी रात्री 12:30 पाऊण 1 वगैरे झाला मग हे सगळ्या गड्यापर्यंत. मग त्यांनी तिला फोन लावला. मग ती पण थोडी घाबरली की इतक्या रात्री का फोन केला असेल आजी बांधला. मग तिने विचारलं काय झालं? तर ते आजी डायरेक्ट म्हणले की अगं तू इथे येऊन गेलीस, आवाज दिला निघून गेलीस, गेट उघडेपर्यंत तरी थांबायचं ना, काय भांडण वगैरे झालं का? तर ती म्हणली अगं नाही, मी कशाला येऊ आणि ते पण इतक्या रात्रीची. अरे लग्नाला 1च महिना झाला आणि मी इतक्या रात्रीची बाहेर कसे काय येईन? बरोबर. ती यायची पण 10, 9:30, 10 म्हणजे जेवण झालं की असं दोघंजण शतपावली करत करत वगैरे यायचे. आणि रात्री 12:30ला मी कशाला येईल? मध्ये थोडेसे विचारात पडले. मग आमच्या आजीने माझ्या आईला फोन केला की अगं असं असं घडलं रात्री. तर मग तिने मला सांगितलं. म्हणलं मम्मीला म्हणलं बघ तुला म्हणलं ना तिथं काहीतरी आहे म्हणून. पण मग त्यावेळेस थोडंसं ते गंभीर झाले या विषयात की असं कसं होऊ शकतं. मग काही दिवसांनी, 1 आठवड्याभराने वगैरे
असंच आजी आजोबा झोपलेले होते. त्यावेळेस पण त्यांनी काही एवढं सिरियसली घेतलं नाही. झोपले होते बेडवरती, खाट होत्या, दोघं सेपरेट खाटेवरती झोपायचे. तर ॲट ए टाईम दोघांच्या अंगावरती जे पांघरूण होतं, ॲट ए टाईम दोघांचं एकसाथ ओढलं. बापरे. जे घरामध्ये त्यांच्या व्यतिरिक्त कोण राहायचं का, केअरटेकर वगैरे? नाही, कोणीच नाही. ते दोघंच राहायचे फक्त. मग शॉकिंग गोष्ट होती की दोघं झोपले, दोघांची खाट वेगळी वेगळी आहे आणि दोघांच्या अंगावरचं एकदम कसं काय उडलं. आणि ही गोष्ट घडली रात्री 2:30 वाजता. आणि गेटला तर लॉक आहे. मग हे झालं कसं, घडलं कसं. मग थोडं विचारात पडले. मग परत डिस्कशन झालं फॅमिलीमध्ये की हे घडतंय आणि दर्शन जे सांगत होता हे खरं आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी घडतात पहिल्यापासून ते एक 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 सगळ्यांसोबत अनुभव येत होता सगळं. येत होता. फक्त जी स्पष्ट आकृती जी होती ती फक्त मला दिसायची. म्हणजे दिसणं फक्त तुमच्यासोबत होतं आणि अनुभव सगळ्यांनी येत होता. अनुभव सगळ्यांना येत होता. मग सगळ्यांना म्हणजे म्हणजे माझ्या आईला वगैरे ह्यांना कोणालाच नाही आला. फक्त मी, माझे आजी आजोबा आणि माझी बहीण, चौघं. कारण आम्ही जास्तीत जास्त वेळ आम्हीच तिथं असायचो. तर मग एकदा मग ते प्रमाणानंतर तिचं इतकं वाढलं की आजोबांना टपली मारणं बापरे. आणि बसलेले असेल तर डोक्यावरची टोपी ओढून काढणं. रात्रीच व्हायचं का दिवसाही व्हायला लागलं? रात्री व्हायचं. दिवसा ह्या गोष्टी नव्हत्या होत शक्यतो. रात्रीचं 8-8:30 नंतर ह्या गोष्टी चालू व्हायच्या. आणि ते गांधी टोपी घालायचे ना, टोपी ओढणं, टपली मारणं. आजीला तर असं वाटायचं की झोपल्यावरती आपल्याला कोणीतरी ढकललं आहे. ढकललं म्हणजे कुठं खाली? हां, झोपेत असं आपल्याला कोणीतरी ढकललं. ते अशी जागी व्हायची पटकन, पण आजूबाजूला कोणीच नसायचं. एकदा तर असं तिला जाणवलं की आपल्या छातीवरतीच कोणीतरी बसलं. तरीही उठून बघितलं तर कोणीच नव्हतं. मग खूप सारा विचार केल्यावरती मग असं ठरलं की नाही, आता हे लिमिटच्या बाहेर जातं आहे की आता हे बघायलाच पाहिजे. तर मग त्याच बिल्डिंगमध्ये फर्स्ट फ्लोअरला एक ऑफिसच म्हणता येईल, ऑफिस होतं. तिथे जे सर होते तर ते ह्या क्षेत्रामध्ये होते, म्हणजे घोस्ट हंटिंग, वास्तुशास्त्र, म्हणजे तांत्रिक विद्या वगैरे, म्हणजे निगेटिव्ह गोष्टी सगळ्या पाहणे. पाहणी. तर ते ह्या गोष्टींमध्ये होते. म्हणजे त्यांनी ह्यामध्ये शिक्षण घेतलेलं नाही. ते इतके शिकलेले भरपूर, ते स्वतः इंजिनियर आहेत, तरी पण ते ह्या क्षेत्रामध्ये वळलेले होते. आणि त्यांचं स्वतःचं ऑफिस होतं आणि तिथं मोठे मोठे सेलिब्रिटीसुद्धा येऊन जायचे. तर मग आम्ही त्यांच्याकडे गेलो. मग आमच्या आजीने सांगितलं की सर असं असं घडतंय. तर ते म्हणले की तुमच्या नातवाला जी पहिल्यांदा बाई दिसली तेच हे सगळं करते आणि मलाही माहिती आहे. ती पलीकडे एक बाई आहे आणि ती जो मोकळा प्लॉट आहे ती त्या प्लॉटची मालकीण आहे. बापरे. आणि तिची जी मुलं आहेत ते प्लॉट विकायचं बघतात किंवा एखाद्या बिल्डरला देऊन एक बिल्डिंग त्यांना बांधायचे. पण गेली 20 वर्ष झाले ती तो प्लॉट विकूच देत नाही आहे. तिला तो प्लॉट विकू द्यायचा नाही आहे असं तिचं म्हणणं होतं. पण त्याला आपण काहीच करू शकत नव्हतो ना. मग थोडंसं बांधी वगैरे करून मग ते थोडंसं मग तिचा त्रास हळूहळू कमी झाला. म्हणजे उपाय करून म्हणजे कंपाऊंडच्या अलीकडचं तिचं जे येणं जाणं होतं ते बंद केलं. तिला तिच्या जागेपुरते जागे सीमित ठेवलं. आता ज्यावेळेस ती त्रास द्यायची, जसं की आजोबांना, आजीला आणि तुम्हाला, तर त्यावेळेस काय त्रास द्यायची का? म्हणजे काय डायरेक्ट कुठला एकदम हाय लेवलचा कुठला त्रास द्यायची का ती? हाय लेवलचा त्रास ती देत नव्हती. हाय लेवलचा त्रास मला एकच होता की तिथे दिसणं, आणि ते फार भयानक दिसायचे. विद्रूप. नॉर्मली म्हातारी बाई एखादी, जर का लहान मुलाने एखादी म्हातारी बाई बघितली तर, म्हणजे आपण लहानपणी एखादी म्हातारी फार वयस्कर बाईच्या तोंडावर स्वरूप द्यात, तिला बघितल्यावरच आपल्याला भीती वाटते थोडीशी. तर ते तर पूर्ण चेहरा पांढरा पडलेला, केस पूर्ण चंदेरी. तुम्ही विचार करा की तो माझा अनुभव कसा असतो. बरं, मग आता परत काय दिसते का वगैरे ती, किंवा घरच्यांना कोणाला काय दिसते का ते आता? आता कसं आजी आजोबा तर आता या जगात नाही आहेत, त्यामुळं मग आमचं जाणं येणं तिकडे आता नाही आहेत, त्यामुळं ते नाही दिसत. पण अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला अजूनही दिसतात आणि दिसत आल्यात. त्या प्लॉटचं झालं काय मग आता? अजूनही तो प्लॉट मोकळाच. बरं, तर आता ह्याच्या व्यतिरिक्त तुमच्यासोबत अजून घटना घडलेल्या आहेत ना? हो. तर पुढची काय घटना आहे आता? पुढची म्हणजे मग आता जसं मला कळलं की हे जे घडतंय ते यासाठी घडतंय की मी ह्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये वळावं. मग मी त्या क्षेत्रामध्ये वळलो, कारण
त्या गोष्टींशी काहीतरी कनेक्शन होतं माझं, ते मला कळलं नंतर. कॉलेज वगैरे चालू झाल्यावरती थोडंसं मी या गोष्टींमध्ये वळल्यावरती मग मला कळू लागलं की नक्की यांना माझ्याकडनं काय हवं आहे, की का ते माझ्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतात. एकदा असंच मी गावाला गेलो होतो. माझ्या आत्या म्हणजे बीडमध्ये गाव आहे तिचं, गावाचं नाव नाही घेणार मी, पण बीडमध्ये गाव आहे तिचं. मी गेलो होतो आणि तिच्या नातीचा बड्डे होता, वाढदिवस. तर त्या वाढदिवसाच्या दिवशी आहे ना, तिची जी सून होती, तिचे माहेरचे भरपूर पाहुणे आले होते, म्हणजे तिच्या बहिणी वगैरे. आणि मी कॉलेजला होतो, म्हणजे बराच काळात झालेलो होतो. आणि नेमकं आत्याच्या घराचं त्यावेळेस काम चालू होतं, आणि नेमकं काम चालू होतं ते बाथरूमचं. आणि गावाला गेल्यामुळं मला थोडा लूज मोशनचा त्रास सुरू झाला होता, पाणी चेंज झाल्यामुळं. मग रात्रीचं 7-7:30 वाजले होते, मला पोटात कळ यायला सुरुवात झाली. आणि मी कंट्रोल थोडंसं ठेवलं होतं. आणि आजीला आणि आत्याला माहिती होतं की याला काही गोष्टी अशा दिसतात, कळतात. मग त्यामुळे ते मला शक्यतो टाळायचे रात्रीला येण्या जाण्यासाठी. म्हणजे अजूनही माझे घरचे मला एवढं करतात रात्री बाहेर फिरण्यापासून. तर मग ते टाळायचे, जाऊ नको बाहेर वगैरे, किंवा चाललं तर मग धान्य वगैरे असं एखाद्या कपड्यामध्ये चिंदीमध्ये बांधून माझ्या खिशामध्ये वगैरे टाकायचे. तर मग कळ येत होती पोटामध्ये. तरी आजी म्हणत होती, अरे जाऊ नको, मी काहीतरी बाथरूमची सोय करते, म्हणजे यांना सगळ्यांना बाहेर पाठवते, कारण बाथरूमचं काम चालू होतं ना. तर नाही म्हटलं ते बरोबर नाही वाटत, मी जाऊन येतो. तर मग असं म्हणत मग 8-8:30 वाजले, माझी कळ काय थांबेनं, गोळी खाल्ली. म्हटलं आता गेलोच बाहेर. मग 8:45-9च्या दरम्यान मी गेलो आता गावाकडं कसं मोकळ्या आईवरती सगळे बसतात. तर त्यांचं एक जागृत देवस्थान आहे म्हसोबाचं. तर त्या म्हसोबाच्या समोरनं रस्ता जातो दुसऱ्या गावाला, डांबरीच रस्ता आहे तो, चांगला व्यवस्थित. आणि त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेती आहेत लोकांची. त्या म्हसोबापासून मी सरळ पुढे बराच लांब गेल्यानंतर शेत असं वर खाली शेत असतं बघा, आणि ब्रिज असतो रस्त्याच्या कडेला छोटासा. तसं छोटासा ब्रिज होता आणि शेत होतं वर खाली. आणि वरच्या साईडचं जे शेत होतं त्याला असा बांध होता, आणि बांधाच्या खाली एक शेत होतं आणि बांधाच्या वरती एक शेत. हा, म्हणजे असं स्टेप बाय स्टेप असतं खाली खाली. हां, बरोबर. तर मग मी त्या ब्रिजवरनं उडी मारली खाली. उडी मारल्यावरती तिथे एक मोठं पिंपळाचं झाड होतं. मग सहज लक्ष त्या झाडाकडे गेलं, कारण गावाकडची अशी पद्धत आहे की झाडाखाली अशा गोष्टी करायच्या नाहीत, मलमूत्र म्हणा काय. तर ते झाडाखाली कोणत्या असं पिंपळाचं झाड म्हणा, लिंबाचं झाड म्हणा, तर अशा झाडाच्या खाली या गोष्टी नाही करायच्या. बरं, मग ते झाडावरती मी वरती बघितलं पिंपळाच्या, तर एक धोतर मला लटकलेलं दिसलं. तर मला कसं वाटलं की आता रानात होतो ना ते, मग असं रानामध्ये लोक राहतात, काही लोक दुपारचं वगैरे. तर मला वाटलं की कोणी धुतलेलं वगैरे, वाळू टाकलेलं वगैरे उडून वगैरे आलं असेल. तर ते मी इग्नोर केलं. मग झाडापासून थोडंसं आतल्या साईडला गेलो आणि बसल्यावरती मग एक 4-5 मिनटं झाल्यानंतर माझं लक्ष उजवीकडे गेल्यावरती स्पष्टपणे दिसलं एक मुलगा बसला होता. म्हणजे तुम्ही जायच्या आधी तिकडं कुठला मुलगा होता का? कोणीच नव्हतं, आधी कोणीच नव्हतं. मी बसल्यावरती मला दिसला की, म्हणजे आधी तर दिसलंच नाही कोणी, मी तिकडं बघितलंच नव्हतं. पण बसल्यावरती मग माझं लक्ष गेलं उजवीकडे. तर माझ्यापासून एक जवळजवळ 15 ते 20 फुटावरती एक मुलगा बसलेला होता. आणि ती जमीन कशी होती की खाली एक जमीन आणि वरती एक जमीन, एक असं बांधासारखं होतं प्रॉपर, आणि मग वरच्या साईडला एक जमीन होती. म्हणजे अशी स्टेप बाय स्टेप असं ना, अशी खाली खाली खाली. हां, बरोबर. तर तो जो एक असा एक पॅसेज तयार झाला होता, तो त्याला असं टेकून बसलेला होता, आणि त्याचे दोन्ही हात मागे होते, म्हणजे अशी रेस्ट केले होते. रेस्ट, आणि दोन्ही पाय पुढे होते. आणि तो कंटिन्युअसली माझ्याकडे बघत होता. अंधार असल्यामुळे एवढं काही जाणवत नव्हतं की नक्की कोण बसलं आहे, पण म्हणजे असं दिसत होती कुठला तरी माणूसच बसलेला आहे. हो, स्पष्टपणे दिसलं की कोणीतरी पलीकडे बसलं आहे. तर मी इग्नोर केलं की ठीक आहे, कोणीतरी, रात्रीची वेळ होती, कोणीतरी पिऊन वगैरे पडलं असेल, ड्रिंक वगैरे करून. त्यामुळे मी लक्ष दिलं नाही. मी माझं काम, मी बसलो होतो. बसल्यावरती माझ्या सडनली लक्षात आलं की ते जे कोणी तिकडं बसलं ते हळूहळू माझ्याकडं सरकते. आणि तो सरकत म्हणजे कसा सरकत होता की तो असाच बसलेला होता, त्याचे हातसुद्धा मागेच होते, आणि तो पाठीच्या बळावरती असं सरकत माझ्याकडे येत होता. आणि आवाज मला स्पष्ट, आधी सरकण्याचा आवाज आला, फरफटण्याचा. मला वाटलं हवेमुळे काहीतरी झाडांचा पालापाचोळीचा आवाज येतोय. मी नीट बघितलं तर तो माझ्याकडे सरकत होता, आणि तो स्पीड त्याची साधारण नव्हतीच, तो फार स्पीडमध्ये सरकत होता माझ्याकडे.
की म्हणजे मी असं इकडे बघेपर्यंत तर तो जवळजवळ 3 फूट अलीकडे आला आहे. आणि इतक्या विदिन अ सेकंडमध्ये घडलं की मी रिॲक्ट काय करू किंवा काय घडतंय हे मला कळतच नव्हतं. मला दिसतंय पण काय घडतंय मला कळत नव्हतं. आणि मग तो सरकत थोडासा माझ्यापासून जवळजवळ एक 10 फुटावरती आला. म्हणजे ज्यावेळेस निम्मा अंतर त्याने पार केलं त्यावेळेस मला त्याचा चेहरा दिसला. त्याचा चेहरा जवळजवळ एक मडकं असतं पाण्याचं, तर तेवढा त्याचा चेहरा झालेला होता. बापरे, एवढा मोठा? मोठा आणि पूर्ण पांढरा. पांढराला एक राखेचा रंग कसा असो पांढरट, तसा त्याचा चेहरा होता. पूर्ण शरीर खालचं बारीक होतं, त्याचा चेहरा पूर्ण मोठा होता एका मडक्यासारखा. आणि डोळे त्याचे मला स्पष्ट दिसले, तर त्या डोळ्यामध्ये पांढरा भागच नव्हता, फक्त ब्लॅक. आणि ते इतकं स्पष्ट मला दिसत होतं आणि इतकं भयानक दिसत होतं, कारण त्याचा चेहरा ऑलरेडी ग्रे व्हाईट कलरमध्ये दिसत होता आणि त्याच्यामध्ये त्याचे ते डोळे 2 काळे. ते फार भयानक होतं. म्हणजे अजूनही मला ह्या गोष्टीच्या ज्यावेळेस मला आठवतं, माझ्या डोळ्यामध्ये असं पाणी येतं की की काय काय बघितलं आहे मी. म्हणजे फारच विचित्र होता. आणि तो हळूहळू माझ्याकडे सरकत होता, पण एक ज्याला म्हणतो क्रिपी स्माईल, जसं की मी मागाशी सांगितलं, माहिती नाही का, पण ज्यावेळेस असं इन्सिडेंट घडतात तर ते फार भयानक पद्धतीने माझ्याकडे बघून हसत असतात. आणि इतका डेंजर तो हसत होता माझ्याकडे बघून की मी असं शब्दात एक्सप्लेन नाही करू शकत. आणि त्यावेळेस माझ्यावरती पण एक काय म्हणजे तुम्ही विचार नाही करू शकत की मी काय त्यावेळेस माझ्यावर परिणाम काय घडत होता ते बघून दृश्य, एवढं भयानक दृश्य होतं. पटकन मग मी आवरलं आणि तिथला जसं तुम्हाला माहिती सांगितलं की तो म्हसोबा फारच जागृत होता. पटकन उठलो, म्हणजे आवरलं, डब्बा नेला तिथंच फेकला, पटकन ब्रिजकडं पळत आलो, वरती उडी मारली, तरी पण मला त्याचा सरपटण्याचा आवाज येत होता. मागे बघायची माझ्यात अजिबात हिंमत नव्हती की ते काय आहे नक्की बघायची. ते सरपटत होतं आणि एव्हाना माझ्या लक्षात आलेलं होतं की हे काही भलतं चलतं नाही, तर हे फारच भलतं आहे, म्हणजे हे भूतच आहे. मग मला दिसायचं नाही असं नाही, पण इतक्या भयानक पद्धतीने दिसणारं पहिलंच भूत होतं मला. आणि मग मी पटकन उडी मारली ब्रिजवरती आणि पळत म्हसोबाचा धावा केला. तिथं फारच जागृत देवस्थान आहे आणि खूप पावतो तो. आणि आपलं पळतोय मागून सरपटण्याचा आवाज येतोय मला. आणि एका पॉईंटला आवाज थांबला आणि समोर एक 2 व्हीलरवाला आला आणि त्याची CS जुनी गाडी होती, होंडा. तर त्याने गाडीत माझ्या क्रॉस झाला, तो समोर गेला, पुढे गेला आणि म्हणलं दादा थांब. तर मी पटकन ओ म्हणलं. तर मग पडत म्हणजे असं मनामध्ये विचार आला की दादा म्हणले म्हणजे आपले पुणेकडचे कोणतरी असेल, कारण शक्यतो बीड भागामध्ये मराठवाड्यामध्ये दादा कोणी म्हणत नाही, एखाद्या व्यक्तीला भैया म्हणतात. तर त्याने मला आवाज दिला, दादा थांब. तर म्हणलं अरे कोण आहे. बघितलं तर तो माणूस म्हटला की पुढे जाऊ नको बाळा, इथंच थांब. म्हणलं का हो, काय झालं. तर त्याने गाडी युटर्न मारली आणि फोकस मारला रस्त्याच्या मध्ये. तर तुम्हाला विश्वास बसणार नाही, साधारण 4 फुटापर्यंत फणा काढून एक नाग उभा होता. बापरे, 4 फुटापर्यंत. म्हणजे आपले 3 हात धरल्यावरती, म्हणजे आता हे 2 हात आहेत, 3रा हात लावल्यावरती जेवढा साईज होईल तेवढा त्याचा फणा होता. आणि तो रस्त्याच्या मधोमध उभा होता, आता डोलत होता. आणि ते जसं दृश्य तो जसं दिसला, तर तो आवाज तर बंद झालताच पाठीमागचा. काहीच म्हणजे सामसूम, म्हणजे असं वाटतच नव्हतं की पाठीमागे काहीतरी घडलं, माझ्यासोबत काहीतरी आहे. सगळं एकदम एक चैतन्य ज्याला म्हणतो की तसं सगळं निर्माण झालं होतं. तर तो माणूस म्हटला थांब, काहीच करू नको, आहे तसंच थांब. तसंच थांबलो. पटकन माहीत नाही काय झालं मला, माझे पटकन हात जोडले गेले. मी त्याच्याकडं बघत राहिलो आणि मग एक 3-4 सेकंदाचा वेळ झाला आणि तो निघून गेला. आता तुम्हाला वाटत असेल की ह्या गोष्टी फार कमी वेळामध्ये घडतात, तरी एवढ्या लक्षात कशा काय राहतात. पण ज्यावेळेस ह्या घटना घडतात तो एक कालावधी असतो, हा खूप मोठा कालावधी असतो. म्हणजे 1 सेकंदसुद्धा 1 मिनिटाबरोबर असतो, असा माझं स्वतःचं पर्सनल एक्सपिरियन्स आहे. आणि ते आपण विसरू शकत नाही. 1 सेकंदसुद्धा घडलेली गोष्ट आपण विसरू शकत नाही, ती इतकी ठळक आणि स्पष्ट घडलेली असते. तर मग तो आपलं निघून गेला त्याच्या वाटेला. आणि मग मी विसरून गेलो की आपल्याला कोणीतरी माणसाने थांबवलं आहे. मी आपलं त्याच 2 मध्ये चला, मी आपलं पुढे आलो, म्हणलं.
त्या बाबांना धन्यवाद तरी म्हणायला पाहिजे. मग मी वळलो तर पाठीमागे तो माणूस पण नव्हता. बापरे. तर खरंच की त्या गावचा जो पाठीराखा जो राखणदार म्हसोबा होता तो खरंच आला होता मला वाचवण्यासाठी म्हणा किंवा त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी. कारण त्यावेळेस माझ्यात तेवढी कॅपॅसिटी नव्हती की मी त्या शक्तीशी लढा देऊ. तर मग अजूनच मग पळत सुटलो मग घराकडं. मग रस्त्यावरतीच म्हसोबाचं मंदिर होतं. आता बाहेरून आल्यामुळं मी काय आत जाऊ शकत नव्हतो, बाहेरनंच पाया पडलो. गेलो आणि गेल्यावरती मला धाप भरली होती भरपूर. घाम सुटलेला होता एवढ्या रात्रीचा. जानेवारीचा महिना होता तो, थंडीचा म्हणजे. आणि त्यात मला घाम सुटलेला होता. मग आजीला थोडंसं जाणवलं, म्हणली काय झालं बाळा? तर म्हणलं काय नाही. मी सुरुवातीला सांगितलं नाही. मग तिने शपथ घातली की तुला माझी शपथ आहे, सांग खरं काय झालं. तर मग तिला सांगितलं की अगं मी अशा ठिकाणी गेलो होतो आणि मला तिथं असा एक मुलगा दिसला. तिने कपाळालाच हात लावला. माय काय केलं येतो. म्हणलं काय झालं? तर मग तिने आत्याला बोलवलं. तिने आवाज दिला. मग आमची आत्या आली. म्हणजे बघ पोरं कुठं जाऊन आम्ही. तर म्हणजे कुठं? तर मग तिने सांगितलं अशा ठिकाणी गेलो होता बाथरूमला. तर मग त्यांनी सांगितलं की अरे तू मूर्ख आहेस का? शिवीच दिली गावरान भाषेत झणझणीत. पहिल्यांदा मला कोणीतरी शिवी दिली घरामध्ये झणझणीत शिवी दिली आणि म्हणले की 1.5 महिन्यापूर्वीच तिथे एका तरुण मुलाने आत्महत्या केली. 14 वर्षाचा तो मुलगा होता. आणि आत्महत्या इथं तिथं नाही केली, तुझ्या पिंपळाचं झाड बघितलं त्याच झाडाला आत्महत्या केली आणि धोतर लावून आत्महत्या केली. म्हणजे धोतराचं त्याने फास केला, जे की मला दिसलं होतं. अजूनच माझी तंतरली. मी शॉकच झालो. म्हणजे 2 दिवस म्हणजे मी असं की मी एवढं भयानक काहीतरी बघितलं आहे, ते फारच भयानक होतं. मग थोडंसं ताप वगैरे संध्याकाळचा वगैरे हे झालं. मग त्यानंतर नंतर कळले की तो दिसण्यामागं पण एक काहीतरी रिझन होतं. त्याला माझी कनेक्ट करायचं होतं, त्याला काहीतरी सांगायचं होतं. मी झोपल्यावरती तो मला परत स्वप्नामध्ये दिसायचा आणि त्यावेळेस तो रडत यायचा स्वप्नामध्ये. मग मला कळेच ना की का असं होतं आहे. मग थोडंसं बाहेर वगैरे बघितल्यावरती कळलं की त्याला मुक्ती हवी आहे. त्याच्या कुठल्याच इच्छा पूर्ण झालेल्या नाही आहेत, कारण तो लहान वयामध्ये गेलेला आहे, 14 वर्षाचा. तर कुठल्याच म्हणजे काय म्हणजे शाळेतलंच मुलगा, 14 वर्ष म्हणजे 9वी 10वीचा. तर तो भटकत होता, त्याला मुक्ती पाहिजे होती. त्यामुळं त्याला कुणाला तरी संकेत द्यायचा होता, पण त्याला अशी व्यक्ती भेटत नव्हती किंवा दिसत नव्हती की तो तिच्यापर्यंत पोहोचेल. आणि जसं की तुम्हाला सांगितलं की माझ्याच बाबतीत का घडत होतं, तर हे त्यामागचं रिझन की त्यांना मला एक दुवा बनवायचं आहे, त्यामुळे या गोष्टी घडत होत्या. म्हणजे सोर्स बनवायचे. सोर्स बनवायचे आहे, त्यांना काहीतरी माझ्यापर्यंत पोहोचवायचं आहे. त्यांच्या इच्छा अतृप्त राहिली असेल किंवा एखाद्याला मुक्ती हवी असेल तर ते त्यांना माझ्यापर्यंत पोहोचवायचे आहे माझ्या थ्रू, कारण ते कोणाशीही कनेक्ट करू शकत नाहीत. बरं, ज्यावेळेस तुम्हाला कळलं की त्याच्या इच्छा अधुऱ्या वगैरे राहिलेल्या आहेत किंवा अपूर्ण राहिलेल्या आहेत, तर तुम्हाला त्याच्यावर काय वाटलं की ह्याच्यावर काहीतरी आपण सोल्युशन देऊ शकतो म्हणून? हां, सोल्युशन देऊ शकतो म्हणण्यापेक्षा सोल्युशनसाठीच तो माझ्याकडे आला होता. पण विषय असा होता, एकतर कॉलेजला होतो, नुकतंच कॉलेज जॉईनिंग नुकतंच म्हणजे FYला होतो त्यावेळेस मी. पण ह्या गोष्टीमध्ये मी पूर्णपणे उतरलेलो नव्हतो किंवा तेवढा पारंगत झालेलो नव्हतो त्यावेळेस. पण मग ही गोष्ट माझ्या हाताबाहेरची होती, म्हणून मग मी आत्याला सांगितलं असं मग आत्या म्हणली की ठीक आहे. मग ती त्यांच्या घरी गेली. घरी गेल्यावरती मग त्यांनी आत्याचं आणि त्यांचं बोलणं झालं की तुमचा मुलगा असा आम्हाला दिसला वगैरे. तर मग ते म्हणले, मग त्यांचं थोडं ते इमोशनल झाले की ऑब्व्हियसली 14 वर्षाच्या मुलाने असं करणं आणि त्याची काहीतरी इच्छा अपूर्ण झाली म्हणून तो भटकतोय हे तिसऱ्याच व्यक्तीला त्यांनी येऊन सांगणं की ह्याच्याशी काही संबंध किंवा ज्याला ही घटना घडली आहे गावात हे पण माहिती नाही. त्यांना अजूनच वाईट वाटलं की आपलं बाळ अजून पण इथं आहे. थोडं त्यांनी विचार वगैरे केला, मग त्याचा मार्ग वगैरे काढून त्याचा मार्ग मोकळा करून दिला त्यांनी. कळलं का कुठली इच्छा अपुरी होती? इच्छा अपूर्ण म्हणजे त्याची जी लहान बहीण होती, तर ती शाळेत जात असताना ना एकदा पडली होती आणि पडल्यानंतर त्या दोघांचं भयानक भांडण झालं होतं. म्हणजे ह्याने तिला मारलं होतं की तू का पडली. तर तेव्हापासून ती बोलत नव्हती त्याच्याशी. आहे ते बोलतच नव्हते अजिबात, म्हणजे ते बोलतच नव्हते कसले. आणि गावाकडचे लोक कसे थोडे स्वाभिमानी असतात, भले ते लहान असू द्या, एखादी गोष्ट मनात ठेवली की ठेवली. तसं ते दोघांचं आलड नातं होतं ते, पण ती बोलत नव्हती त्याच्याशी आणि ती खंत त्याच्या मनामध्ये राहिलेली होती.
मग तिला परत मग त्या जागेवरती नेऊन मग ती रडली. जिथं त्याला अग्नी दिला होता, स्मशानभूमीमध्ये अग्नी दिला नव्हता त्याला, त्यांच्या शेतामध्येच त्याला अग्नी दिला होता. मग तिला तिथं नेलं आणि मग ती पाया वगैरे पडली, त्याच्या रडली वगैरे, माफी वगैरे मागितली. आणि मग नंतर मग त्याचा असं कोणाला त्रास झाला नाही. बरं, तर हे होते तुमचे अनुभव. हो. बरं, तर मित्रांनो, हे होते दर्शन सरांचे अनुभव. आणि तुम्हाला हे अनुभव कसे वाटले आणि या व्हिडिओतून तुम्हाला काय शिकायला भेटलं हेही कमेंट करून सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.